नमः शिवाय. आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीची शिवलीलामृत कथा. महाशिवरात्रीची पवित्र कथा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी रात्र. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी. ही साधी रात्र नाही, ही ती रात्र आहे ज्या रात्री संपूर्ण सृष्टी स्थिर होते, ज्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर अधिक जागृत असते. ही आहे महाशिवरात्र. महाशिवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही, फक्त रात्रभर जागरण नाही, तर ती आहे आत्म्याचा अंधार दूर करून शिवतत्वाशी एकरूप होण्याची रात्र. सृष्टीचा आरंभ आणि शिवलिंगाचा प्रकट होणारा प्रकाश. एक प्राचीन कथा सांगते, एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला. कोण मोठा, कोण श्रेष्ठ. वाद इतका वाढला की सृष्टी हादरली. तेव्हा अचानक आकाशातून एक प्रचंड तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. ना त्याचा आरंभ दिसत होता, ना त्याचा अंत. तो अनंत होता. विष्णूंनी वराह रूप धारण करून खाली शोध घेतला. ब्रह्मांनी हंस रूप घेऊन वर शोध घेतला, पण दोघांनाही त्या तेजाचा शेवट सापडला नाही. तेव्हा त्या अग्निस्तंभातून शिव प्रकट झाले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते, कारण शिवलिंग म्हणजे अनंत शक्तीचं प्रतीक. लिंग म्हणजे चिन्ह, जे सृष्टीच्या आरंभाचं आणि अंताचं द्योतक आहे. समुद्रमंथन आणि नीलकंठ. दुसरी कथा सांगते, समुद्रमंथन सुरू होतं. देव आणि दानव अमृतासाठी समुद्र हलवत होते. अचानक समुद्रातून भयंकर विष बाहेर पडलं. हलाहल. ते विष इतकं प्रखर होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. देव घाबरले. ते शिवांकडे धावले. शिवांनी क्षणाचाही विलंब न करता ते विष आपल्या कंठात धारण केलं. पार्वती मातेने त्यांचा कंठ पकडून विष खाली जाऊ दिलं नाही, म्हणूनच त्यांचा कंठ निळा झाला आणि ते झाले नीलकंठ. ही घटना देखील महाशिवरात्रीशी जोडली जाते. या रात्री आपण उपवास करतो, कारण शरीर आणि मन शुद्ध करण्याची ती वेळ असते. व्याधाची कथा. अनाहूत भक्ती. एक फार सुंदर आणि शिकवण देणारी कथा आहे. एक शिकारी होता व्याध. तो रोज जंगलात जाऊन प्राण्यांची शिकार करत असे. एके दिवशी तो जंगलात गेला, पण त्याला शिकार मिळाली नाही. रात्र झाली. तो एका बेलाच्या झाडावर चढून बसला. त्याला माहिती नव्हतं त्या झाडाखाली शिवलिंग होतं. रात्रभर तो जागाच राहिला. झोप येऊ नये म्हणून तो झाडाची पानं तोडत खाली टाकत राहिला. ती बेलाची पानं शिवलिंगावर पडत होती. त्याने नकळत उपवास केला होता, नकळत जागरण केलं होतं आणि नकळत शिवपूजा केली होती. पहाटे त्याचं मन बदललं. त्याच्या अंतःकरणात करुणा जागी झाली. शिव प्रकट झाले आणि म्हणाले, तुझ्या नकळत झालेल्या भक्तीने तुला मुक्ती मिळेल. ही कथा आपल्याला सांगते, शिव भक्तीला हेतू लागत नाही, शुद्ध भावना पुरेशी असते. महाशिवरात्रीचे 4 प्रहर. महाशिवरात्रीच्या रात्री 4 प्रहर असतात. प्रत्येक प्रहरात शिवाची वेगवेगळी पूजा केली जाते. पहिला प्रहर जलाभिषेक, दुसरा प्रहर दुग्धाभिषेक, तिसरा प्रहर दही, मध, तूप, चौथा प्रहर बिल्वपत, फुले, मंत्रजप. प्रत्येक प्रहरात ओम नमः शिवाय चा जप केला जातो. हा पंचाक्षरी मंत्र आहे. न पृथ्वी, म जल, शी अग्नी, वा वायू, य आकाश. हा मंत्र म्हणजे पंचमहाभूतांशी एकरूप होण्याचा मार्ग. पार्वती आणि शिव विवाह. काही पुराणांनुसार महाशिवरात्री ही शिव पार्वती विवाहाची रात्र आहे. पार्वतीने अनेक जन्म तप केला. ती हिमालयाची कन्या होती. तिने कठोर उपवास केले, ध्यान केलं. शेवटी शिव प्रसन्न झाले. त्यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. हा विवाह म्हणजे शक्ती आणि शिव यांचं मिलन, पुरुष आणि प्रकृती यांचं संतुलन. महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य. महाशिवरात्र म्हणजे अंधाराची रात्र, पण त्या अंधारातच प्रकाश जन्म घेतो. मनातला अंधार म्हणजे अहंकार, राग, मत्सर, भीती. या रात्री आपण जागरण करतो, कारण आपल्याला स्वतःच्या अंधाराशी सामोरे जायचं असतं. शिव म्हणजे शून्य, आणि शून्यातूनच सृष्टी जन्माला येते. म्हणून महाशिवरात्री ही आत्मजागृतीची रात्र आहे. उपवासाचं महत्त्व. उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणं नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे देवाजवळ राहणं. या दिवशी शरीर हलकं ठेवून मन स्थिर केलं जातं. जप, ध्यान, शिवलिंगाभिषेक हे सर्व आत्म्याला शुद्ध करतात. महाशिवरात्रीला काय करावं? सकाळी स्नान करून शिवलिंगाला जल अर्पण करावं, बिल्वपत्र अर्पण करावं, ओम नमः शिवाय चा जप करावा. रात्रभर जागरण करून शिवकथा ऐकावी. शक्य असल्यास गरिबांना दान द्यावं. या रात्रीचं फल. असं म्हणतात, महाशिवरात्रीच्या दिवशी 1 वेळ ओम नमः शिवाय म्हटलं तर 1000 वेळा जप केल्या इतकं पुण्य मिळतं. ही रात्र मनःशांती देते, कर्मबंधन हलकं करते आणि आत्म्याला शिवतत्वाशी जोडते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम